शक्तीचं नेहमी ज्यांच्याकडून चांगलं प्रदर्शन होतं तो संघ म्हणजे धडाकेबाज वडवली संघ एकमेकांना समोर दोन हात करताना निश्चितच आपण पाहू शकाल. निर्धारित 5 षटकांचा हा सुद्धा सामना मित्रांनो आपल्याला एन्जॉय करता येईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मात्र टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज असतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर इकडे मात्र लावले जातात. चौकार आणि षटकारांचे निश्चितच संरक्षण करण्यासाठी आपण पाहू शकता यावेळेस ऑर्थोडॉक्स फील्ड आहे. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑन वाईड ऑफ लॉंग ऑन ज्याला आपण म्हणू शकतो. काऊ कॉर्नर रिजन कडे जास्त सरकलेला आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो. यावरून गोलंदाज कशा पद्धतीने खऱ्या तर गोलंदाजी करील याचा अंदाज आपल्याला येतो. गोलंदाज तयार असतील. पहिला चेंडू यावेळेस 30 यार्ड सर्कलच्या वरून इथे मात्र चेंडूला प्लेस केले पाहिजे. चेंडू यावेळेस सीमारेषा गाठतोय. सुरुवात दमदार. यावेळेस सतीश शेळकेच्या बॅटमधून आलाय चौकार. आतमध्ये सुरुवात दमदार झालेली मित्रांनो सतीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर त्याला ज्या पद्धतीने फटका सजवायचा होता त्यामध्ये 100% तिकडे मात्र एज्युकेशन लेवल चांगली राहिली नव्हती. परंतु रिझल्ट इज इन फेवर ऑफ सतीश अँड बॅट्समॅन ऑल्सो. 4 रन्स ऑन दी बोर्ड. 4 धावा धावपलकर लागल्या गेल्या. हा चेंडू समोर ठेवला होता. यावेळेस क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. या गोष्टीचं वर्णन या अगोदर उल्लेख मी केला होता की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जातं ना त्यावरून गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करील याचा अंदाज आपल्यापर्यंत निश्चितच येत असतो. यावेळेस एक धाव या धावपलकावर अंकित केली जाईल आणि धावपलक 75 अंकित 5 पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. हिंदू संस्कृतीमध्ये 5 या आकड्याला फार महत्व आहे. पंचभूत आणि माणसाचं शरीर मित्रांनो तिकडे मात्र तयार होत असतं. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू उजव्या स्टेजच्या फार बाहेर इकडे मात्र पिच केलाय. जेबीएल पॅनलचे सागर निश्चितच दोन्ही हात त्यांचे विस्पारतायत आणि हा चेंडू निश्चितच वाईड इथे मात्र घोषित केला जातोय. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच म्हणून गुरुनाजी शिंगोळे आपण पंचगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. 6 धावा धावपलकर आहेत. गोलंदाज तयार. सुभाष गोलंदाज यावेळेस 30 यार्ड सर्कलच्या वरून इथे मात्र खेळून काढलेला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सुयोग्य वापर. यावेळेस चेंडूने केली सीमारेषेची सफर. हा चौकार. सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आपल्याला आठवण होते. त्यांचा जर्सी नंबर 10 आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो रोहित शर्माचा जर्सी नंबर 45 असतो. त्याविषयी चर्चा करू. गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला आहे. फटका मोठा आहे. योग्य उंची योग्य अंतर. षटकार. फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकात गोलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकलण्यामध्ये दोन्ही फलंदाज निश्चितच आतापर्यंत यशस्वी राहिले आणि बाहुबली ही संज्ञा आपल्यासाठी का वापरली जाते याचा निश्चितच अंदाज आपल्याला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये करून देत असतानाचा हा फटका. षटकार. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर पिच केलाय. यावेळेसचा फटका सुद्धा अप्रतिम आहे. ऑन द राईट स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळी चेंडू सीमा पार. चौकार. सामने पहिल्या षटकामध्ये आपण मित्रांनो विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा या धावपलकर जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि एक चेंडू अजूनही खऱ्या अर्थाने शेष आहे. या षटकातील 20 धावा आतापर्यंत धावपलकर लागलेले आहेत. सुभाषच्या विरोधात इथे मात्र आक्रमकतेने खेळताना हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकता. दे बोथ आर व्हेरी एक्सपिरियन्स्ड. यावेळेचा चेंडू सुद्धा उजव्या एसटीच्या बाहेर आहे. खऱ्या अर्थाने पहिला ज्या पद्धतीने फटका होता त्याचीच रिप्लिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. याही वेळेस A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार.
आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. आग गोखणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज करतात. यानंतर आजच्या दिवसात मित्रांनो आपण क्रमांक 3चा सामना पाहू शकाल. नडई वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे. दोन्ही संघाच्या संघनायकांना खरं तर विनंती आहे, क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित असाल, इफ यू कॅन हिअर मी, तर तुम्ही निश्चितच समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर क्रमांक 4चा सामना पहिल्या फेरीतील आपण अनुभवू शकाल. जय हनुमान आंबळीपाडा वर्सेस शिवे. या संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण आल्याची रिपोर्टिंग आपण करा. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. 24 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकडे मात्र लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 24 धावा धावपलकोड निश्चितच लागलेले आपण पाहिल्या. आणि साक्षात ईश्वर असणाऱ्या साईबाबांचं संगीत आपण ऐकलं खरं. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर कर्णधार साईकडे गोलंदाजी दिली आहे. पहिला चेंडू यावेळेस वाईड यॉर्कर होता. 2 क्षेत्ररक्षकांना इथे मात्र विभाजलं जात आहे आणि यावेळेस व्हॉट अ ग्रेट टायमिंग, चेंडूने सफर केले कव्हर पॉइंट रिजन मध्ये. हा चौकार, ग्रेट शॉट. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा त्याने प्रयत्न केलाय, त्याच्या हिमतीचाही कौतुक असेल. मोठे मोठे गोलंदाज निश्चितच आपण पाहतो यॉर्कर चेंडू हाताळताना बऱ्याचदा विचार करत असतात, कारण यामध्ये एरर ऑफ मार्जिन फार कमी असते. तुम्ही निश्चितच थोड्याफार फरकाने चुकला तर एखादा मोठा फटका आलाच म्हणून समजा, आणि त्याचं निश्चितच प्रत्यय आपल्याला साऊथ आफ्रिका त्याचा प्रत्यय निश्चितच आपल्याला, मला असं वाटतं, ऑस्ट्रेलिया वर्सेस पाकिस्तान या संघामध्ये T20 वर्ल्ड कप मध्ये आला होता, की जिकडे शाहीन आफ्रिदीच्या विरोधात रॅम शॉट काय अप्रतिमरित्या खेळले मॅथ्यू वेडने, आणि तो सामना तिकडे मात्र जिंकला होता. यॉर्करचा प्रयत्न तिकडे झाला होता. गोलंदाज तयार असेल. हा फटका फसलाय. पाहायचं एक क्षेत्ररक्षकाला फार मोठा अंतर कव्हर करायचंय. यावेळेस इथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. निश्चितच ज्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र आपल्याला खेळण्याची संधी मिळते, त्यावेळेस आपलं 100% देणं आपलं काम आहे. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या पाठीचा कणा गणला जातो. ज्या वेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होईल त्या वेळेस गोलंदाज कुठेतरी उभारी घेत असतो. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणारा एकच क्षेत्ररक्षक असतो, परंतु संपूर्ण संघ चार्जअप तिकडे झालेल्या मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो. यावेळेस 2 धावा धावपलकावर लागल्या. धावपलक 30 पर्यंत जाऊन पोहोचलाय. गोलंदाजाला तयार व्हावं लागेल. राईट आर्म ओदी विकेट. यावेळेस फलंदाज तयार आहे सतीश. हा चेंडू आता इथे मात्र बोनस मिळाला दिवाळीचा असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस 4+1 पंजा. निश्चितच या बाईचा आवाज यानंतर तुम्ही ऐकावा, आम्हाला हरकत नाही. 5 धावा धावपलकावर आल्या. थोडासा उशीर झाला तुम्हाला. 35 धावा यावेळेस त्या धावपलकावर लागले असं म्हणायला हरकत नाही. गरीबी में आटा गिला अशा पद्धतीने हिंदीमध्ये एक मुहावरा आहे. मैदानाच्या आतमध्ये तेच सुरू आहे. एकतर इतक्या धावा पहिल्या षटकामध्ये गेले होत्या 24. त्यानंतर दुसरा गोलंदाज आलाय साई. याच्याकडून फार चांगल्या अपेक्षा होत्या. गोलंदाज तयार. इथे यावेळेस गती परिवर्तन आहे. गती परिवर्तन होत असताना ज्या पद्धतीने उसळी इकडे मात्र या चेंडूने घेतली आहे, आणि ती अवाक करणारी आहे, आश्चर्यचकित करणारी उसळी आहे. कारण गती परिवर्तन करताना तुम्ही अधिकची ताकद तिकडे मात्र झोकत नसता या चेंडूवर, आणि तरी सुद्धा इतकी उसळी मिळाली. गोलंदाजाचं कौतुक. निर्धाव चेंडू. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला. यावेळेस याही वेळेचा चेंडू चांगला आहे. यावेळेस निश्चितच उजव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू होता, आणि कसोटी क्रिकेटची लाईन इथे मात्र हाताळली गेली. फुल लेनचा चेंडू होता. सतीश नावाच्या फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. आता मात्र स्वतःच्या रंगामध्ये परतच असताना साई नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळेस फुल टॉस आहे. यावेळेस नो हाफ मेजर्स. बॉल विल रेस फॉर रन्स. हे फलंदाज, दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थाने
सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 4-4, 5-5 चेंडू खेळून झालेले आहेत. खऱ्या अर्थाने सतीश याने अधिकचे चेंडू खेळत 7 चेंडूंचा सामना करण्याची संधी, 8 चेंडूंचा सामना करण्याची संधी त्याच्यापर्यंत आतापर्यंत होती. भरत याने 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. 4 चेंडूंमध्ये 3 चौकार, 1 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्यांची आयसाईट जी आहे आता मात्र सेटल झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर पुलटा चेंडू तुम्ही निश्चितच या गोलंदाजांना टाकू शकत नाही. चांगल्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. यावेळेस 2 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा या धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर मला असं वाटतं मग 15 धावा आल्या असतील आणि म्हणूनच 39 धावा इथे मात्र या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन पुन्हा एकदा हायवे एंड कडून कोणता गोलंदाज इथे मात्र येतो आहे हे पाहणं औत्सुक्याचं असेल. जो पण गोलंदाज येईल त्या गोलंदाजाला इथे मात्र आपल्या संघासाठी कमबॅक करून देणं क्रमप्राप्त आहे. इट इज मॅन्डेटरी आणि पाहायचं यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून देण्यासाठी सक्षम ठरतील का गोलंदाज. डेहनोली बी या संघाकडून क्रमांक 3 साठी गोलंदाज वापरले जातील. गणेश, नावं फार चांगली आहेत. अशा पद्धतीची नावं निश्चितच अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. साई असतील, गणेश असतील, आताची नावं फार वेगळी आहेत, त्यावर चर्चा न केलेली बरी. गणेश गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. आई एकविरा चषक खाटेकर 2022, सतीशजी भाग्यवंत, त्याचबरोबर जगदीश भाग्यवंत यांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा मित्रांनो निश्चितच सत्यामध्ये उतरलेली आहे आणि स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. त्रिगुणात्मक 3 या दिवसामध्ये निश्चितच या स्पर्धेने आता प्रवेश केलेला आहे आणि आजच्या दिवसातील पहिला सामना कोल्टन संघाने जयेशच्या फलंदाजीच्या जोरावर तिकडे मात्र जिंकलेला आपण पाहिला. आजचा या स्पर्धेतील 3रा दिवस आहे आणि आजच्या दिवसातील हा 2रा सामना पहिल्या फेरीतील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धडाकेबाज वडवली आणि यांना 2 हात करताना आपण एक नौका संघ डेनोली बी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अधिकचा वेळ डेनोली बी संघ आपण निश्चितच घेऊ शकत नाही. पंचांना सूचना आहे, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाइम इज प्राइसलेस, प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. याबे शफल क्रॉस होऊन चेंडूला खेळून काढले. पाहायचंय अंतर मिळेल का. ज्या पद्धतीने फलंदाज जागेवर उभे होते त्यांना असं वाटलं होतं चेंडू सीमापार जाईल, परंतु यावेळेस या गोष्टीला बगल दिली गेली. अप्रतिमरित्या हा झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. शिक्षण माणसासाठी मित्रांनो फार महत्त्वाचं असतं. एज्युकेशन इज द बेस्ट वेपन ऑफ नेशन असंही म्हटलं जातं. शिक्षणाची व्याख्या करत असताना गांधीजी कुठेतरी म्हटलं होतं देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ 3H, ज्यामध्ये आपण हँड पाहू शकता, हेड पाहू शकता, हट पाहू शकता. या 3 गोष्टींचं निश्चितच डेव्हलपमेंट शिक्षणाने होत असते. गोलंदाज तयार असतो. यावेळेस पुन्हा एकदा तयार असतील गणेश. ऑन इज बॉलिंग मार्क रेडी. यावेळेस क्षेत्ररक्षणात फेरबदल केला जातो आणि क्षेत्ररक्षण एकदा बदलवलं की त्यानंतर क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करणं गोलंदाजासाठी क्रमप्राप्त असतं. यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने हुकचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. यावेळी चेंडू सीमारेषे पार, चौकार. एका वाहिनीच्या द्वारे निश्चितच या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण मित्रांनो केलं जातं. या वाहिनीच्या जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं, त्याचबरोबर क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं समालोचक मी सुनील शेळके सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण गोलंदाजी तिकडे मात्र सुरू आहे गणेश नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस आहे, खऱ्या अर्थाने समोर ठेवला. जी गॅप तिकडे मात्र होती ती गॅप हेरली आहे. इंटेलिजंट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना फलंदाज आपण पाहतो. यावेळी चेंडू सीमा पार, चौकार. बऱ्याचदा फलंदाज फुलटॉस चेंडूसाठी तयार नसताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे आणि खेळाडू कक्षामध्ये बऱ्याचदा मोठा आक्रोश झालेला असतो की तुझ्याकडे फुलटॉस चेंडू सामना करण्याची संधी होती, तू अशा पद्धतीने फटका का खेळलास. परंतु यावेळेस चांगलं एक्झिक्युशन राहिले सतीशाचं. चेंडू निश्चितच 4 धावांसाठी चौकारापर्यंत गेलेला आपण पाहिला. धावपलकर धावा माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 47.
याही वेळेस फुलटॉस आहे, पाहायचा आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, 4 रन्स, 4+1, 5 धावा या धावपलकर अंकित केल्या जातील. यस डीजे आपण तयार राहायचंय. यावेळेस निश्चितच फुलटॉस होता. नो पंचांनीकडे मात्र सिग्नल केलाय. अलीकडच्या काळात कोणताही नो बॉल टाका, येणारा चेंडू फ्री हिट आहे. हा फटका सुंदर आहे, हा फटका अप्रतिम आहे. चेंडू यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमा पार करत असताना हा अप्रतिम फटका, दणदणीत सणसणीत षटकार. एखाद्या ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला निश्चितच तिसरी चौथीच्या इयत्तेतील प्रश्न विचारावेत अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सुरू आहे. गोलंदाज तयार. इथे हा फटका चांगला आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक चूक करतायत. मौका भी दिया और चौका भी दिया, चौकार. तर इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. नडई वर्सेस सिद्धिविनायक कोरावळे, गोलंदाज तयार. इथेही फटका चांगला आहे. सेमी हेलिकॉप्टर इथे मात्र इम्प्लिमेंट केला. बॉटम हँडचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये झालेला आपण पाहिला आणि 1 धाव या धावपलकर अंकित केली गेली. धावपलक 1 ने पुढे जात असताना आपण पाहू शकलात. यावेळेस धावपलकर धावा आहेत तब्बल 63 धावा या धावपलकर लागलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपला. 21च्या सरासरीने 63 धावा धावपलकर लागलेल्या आहेत आणि या 63 धावा धावपलकर लागत असताना फक्त आणि फक्त एक फलंदाज आतापर्यंत बाद झालाय, भरत नावाचा, की ज्याने 18 धावांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन या धावपलकाला दिलेलं होतं. 3 षटकांचा खेळ संपला. 63 धावा धावपलकर. 4थं षटक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे तोपर्यंत जाऊया डीजे मॅनला एक संधी देऊया, ऐकूया एक सुरेल संगीत. महाराष्ट्रावर जिची छत्रछाया आहे, प्रेमाची सावली जिची आहे, ती एकविरा माऊली हिच्यावर आधारित संगीत मित्रांनो आपण ऐकलं. आणि या स्पर्धांचं आयोजन सुद्धा एकविरा चषक म्हणून इथे मात्र ठेवलेलं आहे जगदीश भाग्यवंत आणि सतीश भाग्यवंत यांच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, कोरोना काळामध्ये निश्चितच पायी चालणाऱ्या पालख्या असतील किंवा देवळं आपल्यासाठी दर्शनासाठी उपलब्ध असणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कमी झाल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा या सर्व गोष्टींना सुरुवात होते न होते तर पुन्हा एकदा ओमिक्रॉन आपल्या सर्वांच्या राशीला आलाय असं म्हणायला हरकत नाही. याही संकटाला निश्चितच कुठेतरी जावं लागेल आणि माणूसही पुन्हा एकदा नव्या उमेदीने तयार राहील. यावेळेस उमेद दाखवले गोलंदाजाने. सतीश सारख्या फलंदाजाचा त्रिफळा इथे मात्र काढलाय. दांडीगुल, फलंदाज बाद. सतीश बाद झाले. त्यांचं जे काम होतं ते खेळाडू कक्षाला जितका अपेक्षित होतं त्यापेक्षा अधिक चांगलं झालं असं म्हणायला हरकत नाही. 38 धावा व्यक्तिगतरित्या धावपलकर त्यांनी जोडल्या. अगदी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केली. आणि पाहायचंय धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर 63 आहेत. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस तयार असतील. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अवेल, साहिल तयार. हा चेंडू फुलटॉस आहे. यावेळेस बॉटम हँडचा अप्रतिम वापर झाला. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जातोय आणि हा अप्रतिम दर्जाचा फटका, षटकार.
फटक्यातून या फलंदाजाची क्षमता मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचले. गोलंदाज यानंतर काय करतील. इथेही फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. झेल घेण्याची संधी नाहीये. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला राहिला. अंतिमतः हा चेंडू पासून दूर राहिले. चेंडू सरळ निघून गेला. सीमा पार. A1 ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. धावफलक अतिशय खूप वेगाने येते मात्र निश्चितच पुढे चाललेले. धावफलकर धावा किती झालेत. 73 धावा आतापर्यंत धावफलकर झालेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. इथे यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कम बॅक फ्रॉम द बॉलर साहिल. यस विकेट गोज डाऊन. गडी बाद. अबेल याचा आपण विचार केला तर 3 चेंडूंचा सामना त्यांनी केला. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार आणि त्यानंतर प्रयत्न तोच होता. ज्या पद्धतीने सुरुवात इथे मात्र या संघाला मिळालेली आहे ती सुरुवात अधिक मोठी करण्याचा प्रयत्न इथे मात्र करत होते. आतापर्यंत इनिंग इथे मात्र चांगली राहिलेली आहेत प्रत्येक फलंदाजाची. मला असं वाटतं आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाज तयार आहेत. 73 धावा आतापर्यंत या धावफलकावर जोडलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. साहिलला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं खऱ्या अर्थाने. हा जो सामना आहे त्यांच्यासाठी अग्निपरीक्षाचा आहे. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी इथे मात्र राहिलेली आहे या फलंदाजांची वेगवेगळ्या पद्धतीचे फटके मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट झालेले आहेत आणि कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय. ऑल क्रिकेटिंग शॉट्स. या बेचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. इथे सुद्धा लोअर फुलटॉसचा चेंडू होता. चेंडूला वळण दिलं. डीप मधून क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवला. फेकी केली. एक धाव धावफलकावर जोडण्याची संधी इथे मात्र होती. ती धाव धावफलकावर लावली गेली आणि एका धावेने धावफलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावफलकावर धावा 74. गोलंदाज तयार. दुधारी आसर इथे मात्र बाहेर काढलं होतं. ज्या पद्धतीने परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये संघाची आहे आणि प्रयोगशीलतेला इथे कुठेतरी वाव आहे. एक्सपेरिमेंट करण्यासाठी वाव आहे आणि हे हेरलं होतं खऱ्या अर्थाने या फलंदाजाने. अयशस्वी प्रयत्न, असफल प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. शेवटचा चेंडू बऱ्याच अवधीनंतर इथे मात्र डॉट आलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक स्थिर आहे. 74 धावा यावेळेस त्या धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. अंतिम म्हणजे शेवटचं षटक. यानंतर इथे मात्र हाताळलं जाईल कोणता गोलंदाज या शेवटच्या षटकासाठी वापरला जाईल. खरं तर पाहायचंय कर्णधार जाईल तर कोणत्या गोलंदाजाकडे जाईल. कारण पहिला गोलंदाज होता त्याने 24 धावा दिल्या होत्या. त्यानंतर साई आले त्यांनी 15 दिल्या. क्रमांक 3 ला गोलंदाजीसाठी आलेला गणेश त्याने सुद्धा 24 दिल्या आणि क्रमांक 4 साठी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. कारण 11 धावा जर चांगल्या वाटत असतील तर मित्रांनो इतर षटकामध्ये कशी फटकेबाजी झाली याचा अंदाज आपण लावू शकता. क्रमांक 5 चं षटक मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाकडे दिलं जाईल हे मात्र फार औत्सुक्याचं आहे. नारायण. यस इट इज. नारायण नावाचे गोलंदाज आहेत. नावावरून निश्चितच यांच्याकडे फार मोठा अनुभव असेल हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नसेल. क्रमांक 5 साठी गोलंदाज नारायण. परम भक्तों सभी बजरंगी भाई गोलंदाज तयार असतील. यावेळेचा चेंडू आहे. पहिला चेंडू. चेंडूला उडवून दिले. खऱ्या अर्थाने फटका फसलाय. यावेळेस अप्रतिम झेल टिपला गेला. सीमा रेषेलगत झेल घेणं तितकं सोपं नसतं. यावेळेस ही जबाबदारी लिलिया पार पाडली क्षेत्ररक्षकाने. यावेळेस फलंदाज बाद. मैदानामध्ये नौकी आहे डेनोली बी संघ आणि त्यांच्या समोर इतकी भरभक्कम फलंदाजी असणारा संघ निश्चितच इकडे मात्र आलेला आहे आणि या सामन्यातून खूप काही शिकण्यासारखं निश्चितच आहे. डेनोली संघाला कशा पद्धतीने इथे मात्र क्रिकेट खेळलं जातं. बोलणारे बरेच बोलके पोपट असतात मित्रांनो. पुराणातली वांगी पुराणात राहतात. प्रॅक्टिकली काय होतं याला फार महत्व आहे.
यावेळेस हा फटका तितका चांगला राहिला नाही. पायाचे डीप मधून क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे येत आहेत आणि यावेळी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल करतात, चुकी करतात. खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 2 धावा या धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. 2 धावांनंतर धावपलक 2 ने वाढत असताना आपण यावेळेस पाहू शकता 76 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट. दिस इज द 5th ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय नारायण. नारायणच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातं. 76 धावा आतापर्यंत धावपलकावर लागलेले आहेत. मला असं वाटतं या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मला असं वाटतं 94 धावा धावपलकाचा उच्चांक इथे मात्र गाठला होता. यावेळेस डाऊन द ग्राउंड शॉट आहे, अगदी समोर ब्लॅक स्क्रीनला जाऊन चेंडू इकडे मात्र स्पर्श करतो. हा सुद्धा अप्रतिम फटका, दिलखेद चौकार. त्र्याण्णव धावा झाल्या होत्या. गोलंदाज तयार. इथे चेंडू समोर ठेवला. यावेळेस फोर्स करण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त ताकद झोकण्याचा प्रयत्न या फटक्यामध्ये झाला. थिक एज ऑफ द बॅट. शॉर्ट थर्ड बँड रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव धावपलकर जोडली गेली. धावपलक 81 वर असताना या षटकातील 2 चेंडूंचा खेळ यानंतर शेष आहे. पायचे 2 मोठे फटके आले तर निश्चितच या धावपलकेला सुद्धा आकार अजूनही चांगला प्राप्त झालेला पाहायला मिळेल. इथे यावेळेस अलॉंग द ग्राउंड चेंडू जातो. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. चेंडू अडवतात, फेकी करतात आणि यावेळेस फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. त्या 2 धावा अतिशय चपलाईने ते मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावपलक 2 ने वाढत असताना 83 ऑन द बोर्ड. 83 धावा यावेळेस त्या धावपलकावर लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. या सत्रातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूचा कशा पद्धतीने सामना करतील. आतापर्यंत सर्व गोडच झालंय. शेवट गोड म्हणजे नेमकं काय असेल. यावेळेस शेवट गोड झालाय गोलंदाजाचा, कारण शेवटच्या चेंडूवर 1 गडी बाद करण्यामध्ये तो सक्सेसफुल ठरला. 83 धावा धावपलकर आहेत. चांगली फलंदाजी इथे मात्र राहिली. सतीश नावाच्या फलंदाजाने 38 धावा धावपलकर जोडल्या. भरत याने 18 धावा धावपलकर जोडल्या. त्यानंतर निश्चितच आपण पाहिलं अबेल बाद होण्यापूर्वी 10 धावा त्याने सुद्धा धावपलकर जोडल्या. चांगली फलंदाजी इथे राहिली मयूर याची सुद्धा आणि सरमिसळ करत 83 धावा धावपलकर आहेत. 84 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पार पाडावं लागेल. इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी देहनोली बी या संघाला मध्ये मुरबाडचे एक होणार समालोचक स्वप्नील पोटे आपण आलेले आहात. आपणास विनंती आहे कोणत्या पद्धतीचा वेळेचा अपव्यय न करता अगदी सरळ लेट आलात पण थेट या समालोचन कक्षामध्ये समालोचकाची आपण धुरा यानंतर सांभाळा. यानंतर मित्रांनो दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतं काय बिघडतं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार आहेत मुरबाड तालुक्याचा एक बुलंदाबाद स्वप्नील पोटे सर. धन्यवाद. नडई वर्सेस सिद्धिविनायक कोरावळे असे या 2 संघांदरम्यान यांतर निश्चितच सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. विनंती दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण वेळेचा अपव्यय न करता लगेचच इथे मात्र नाणेफेकीसाठी स्वतःला प्रस्तुत करायचं आहे. देनोली ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच सतीशजी केंबारी साहेब आपण इथे मात्र आलेले आहात. आपलं आगमन झालं आणि या आयोजकांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. देहनोली संघाच्या फलंदाजांसाठी खरं तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुमच्यासाठीचा हा पहिला सामना खऱ्या अर्थाने तुम्ही ऑन दी ग्राउंड खेळत असतात इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि तुमच्या समोर स्पर्धक फार मोठा आहे. कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तर परेश घोरड यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तुझको देखेंगे सितारे तो
आणि उपसरपंच आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. आपणास विनंती, आपण नाणेफेकीमध्ये जाऊन जॉईन व्हायचं आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना नडई वर्सेस सिद्धिविनायक कोरावळे या दोन संघांदरम्यान नाणेफेक करताना सन्माननीय मान्यवरांना आपण पाहू शकता. नडई संघाने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विनंती असेल आपण स्वतःला लगेचच तयार ठेवायचंय. धन्यवाद. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मभास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते आदितस्य नमस्कारम एकुरुंती दिनी दिनी जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. स्वतःचा उजेड दुसऱ्याला दिल्यानंतर आपलं तेज कमी होत नाही असा संदेश देणारा सूर्यनारायण आता मात्र तळपताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. त्याला वंदन करून जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसरं सत्र. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. चेंडू पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने उसळी घेताना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला चांगलं इथे मात्र एक्झिक्युशन या गोलंदाजाचं आहे. पहिला चेंडू ज्या वेळेस तुम्ही हाताळताना त्यावेळेस निश्चितच अशा पद्धतीचं एक्झिक्युशन असेल तर एक गोलंदाज म्हणून तुमची कारकीर्द किती चांगली राहिली असेल याचा अंदाज मित्रांनो आपल्यापर्यंत येते असतो. मैदानाच्या आतमध्ये जर टार्गेटचा विचार केला तर तो आहे 84 आणि कठीण आहे परंतु अशक्य निश्चितच नाही. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू पहिला जो चेंडू आहे त्याची रिप्लिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. निश्चितच झेरॉक्स कॉपी आपण ज्याला म्हणतो, रिप्ले ज्याला आपण म्हणतो. आणि मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज आपण पाहू शकता अजिंक्य, ज्याचं नावच इतकं सुंदर आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू त्याच पद्धतीने हाताळला होता. यावेळेस क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत, क्षेत्ररक्षकाने चुकी केली. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्ही निश्चितच गांभीर्याने खेळणं फार गरजेचं आहे. तुमच्या धावपलकावर धावा निश्चितच खूप आहेत तरी सुद्धा गांभीर्य तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये लाठी चार्ज झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि पाहता पाहता जिकडे गडी बाद होणं गरजेचं होतं तिकडे मात्र आपण पाहिलं धावपलकावर धावा जोडल्या 4. क्रिकेट खेळत असताना गांभीर्याने खेळणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन आव्हानं असतात आणि स्कोरबोर्डचं प्रेशर खऱ्या अर्थाने समोरच्या संघावर जरी असलं तरी आपण आपला 100% देणं फार गरजेचं आहे. क्रिकेट मित्रांनो तुम्हाला कधी हसवतं कधी रडवतं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती, डायरेक्ट हिट तिकडे मात्र साधली आहे. आणि निश्चितच सेपर झोन मध्ये नॉन स्ट्रायकिंग फलंदाज पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा चेंडू निर्धाव आला. या षटकामध्ये आपण पाहिले 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत, एक चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. गुरुनाथ आणि अक्षय नावाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. इथे चेंडू उजव्या यष्टीच्या थोडा बाहेर जातो. कसोटी क्रिकेटची लाईन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकता. एखादी मशीन एखादं यंत्र मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करावं आणि तिच्या माध्यमातून गोलंदाजी करून घ्यावी अशा पद्धतीने गोलंदाजी अजिंक्य नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून होते. यावेळेचा चेंडू मला असं वाटतं त्याच पद्धतीने हाताळलाय. यावेळी चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला थोडाफार फरकाने वळलाय आणि एक अँग्युलर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा एकूण आहेत फक्त आणि फक्त 4. 84 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 4 आल्या. याच गतीने धावपलक पुढे गेलं तर फक्त आणि फक्त 20 पर्यंत जाऊ शकतं. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो निश्चितच अनिश्चितता भरलेली असते आणि ती अनिश्चितता मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल का? फलंदाजांच्या बॅटमधून मोठे फटके निश्चितच येतील का? त्यासाठी आपल्याला निश्चितच आतापर्यंत प्रतीक्षा करावी लागले. कदाचित यानंतर सामन्याचा ट्रेंड बदलेल आणि चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अशा पद्धतीचा आशावाद आपण व्यक्त करूया. माणसाच्या जीवनामध्ये आशावाद असणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेस आपण पॉझिटिव्ह इंटेंट आपल्या निश्चितच जीवनामध्ये ठेवला पाहिजे, विचारांमध्ये ठेवला पाहिजे. पॉझिटिव्हली आपण विचार करणं फार गरजेचं आहे आणि पाहायचे आव्हानं निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत असतात, तशी क्रिकेटमध्ये येत असतात. परंतु त्या आव्हानांचा निधड्या छातीने आपल्याला सामना करता आला पाहिजे. क्रमांक 2 साठी गोलंदाज अवेल.
अवेल तयार. यावेळेचा चेंडू आहे चांगल्या पद्धतीने. इकडे मात्र एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेनचा चेंडू आहे आणि राईट आर्म राऊंडनी ज्या वेळेस गोलंदाज करत असतो ना तर त्याच्याकडे एक अँगल मिळत असतो, परंतु त्यावेळेस निश्चितच आपलं नियंत्रण आपल्या टप्प्यावर असणं फार गरजेचं आहे. अचूकता असली पाहिजे, प्रिसिजन लेवल हाय असली पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. अवेल. यावेळेचा चेंडू पायांमध्ये ढकललाय. झेल घेण्याची संधी निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम झेल आणि फलंदाज क्रमांक 1 चा फेल. डेनोली संघाला लागलेला पहिला हादरा. अवेल तयार. यावेळेचा चेंडू हे थोड्याफार फरकाने इथे मात्र डाव्या एसटी पासून बाजूला राहिला असं म्हणायला हरकत नाही आणि मिस्ड बाय इंचेस असं म्हणतात मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच ते प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव अवंतरच्या रूपाने आली. ते मात्र प्रयोगशीलतेला वाव देण्यासाठी खूप वेळ आहे गोलंदाजांकडे, कारण त्यांच्याकडे धावफलक खूप चांगलं समृद्ध झालेलं आहे. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा अवेल. क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने इथे मात्र तैनात केले जातात त्यांच्यावर पुन्हा एकदा नजर टाकून गोलंदाजीसाठी तयार. यावेळेचा चेंडू अप्रतिमरित्या त्या मात्र टाकलाय. बॉटम एंडचा चांगला वापर आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू अडवला, फेकी केले. फक्त आणि फक्त एक धाव धावपलकावर निश्चितच लागली जाईल. मित्रांनो, तुम्हाला प्रवास कुठपर्यंतचा करायचा आहे हे ठरवणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर मुरबाड पर्यंत जायचं असेल तर एकेरी दुहेरी धावा ठीक आहेत. तुम्हाला सीएसटी पर्यंत पोहोचायचं असेल तर मार्ग तुम्हाला यावेळेस बदलावा लागेल. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये ती संधी दिली जात नाही, परंतु संधी निर्माण करावी लागेल फलंदाजांना, कारण हे गोलंदाज अशा पद्धतीने सोपी गोलंदाजी तुमच्या समोर करणार नाहीत. कठीण प्रश्न विचारले जातील. याही वेळेस फलंदाजाला प्रवृत्त केलंय, भाग पाडलाय चिप शॉट खेळण्यासाठी आणि क्षेत्ररक्षण याही वेळेस चांगलं राहिलंय. एक धाव फक्त या धावपलकावर जोडली गेली. पैसे एका धावेने धावपलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल 8 धावा यावेळेस या धावपलकावर जोडलेल्या निश्चितच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. लक्ष फार कठीण आहे, अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. त्यावरची जी लेंथ होती खऱ्या अर्थाने फार चांगली होती आणि फलंदाजाला खऱ्या अर्थाने बुचकळ्यात पाडलं होतं. फ्रंट फुटला येऊन खेळावं की बॅक फुटला जाऊन फटका सजवावा आणि यामध्ये त्याचा डिसिजन चांगला राहिला नव्हता. यावेळेस हा चेंडू निर्धाव आला आणि या षटकाची सांगता झालेली आहे. 2 षटकानंतर धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर 4.00 धावगतीने फक्त आणि फक्त निश्चितच 8 झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये सुद्धा मला असं वाटतं इफ आय एम राईट 4 धावा आल्या होत्या बरोबर, आणि या षटकामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत. या गतीने धावपलक पुढे राहिलं तर निश्चितच फार मोठ्या अंतराने पराभूत व्हावं लागेल डेनोली बी या संघाला. खऱ्या अर्थाने नवीन संघ आहे आणि कॅप्टनचं ओपिनियन ज्यावेळेस मी घेत होतो त्यावेळेस कॅप्टननी ती गोष्ट आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवली. आमचा संघ नवीन आहे आणि त्यांच्या समोर अनुभवाचं भांडार आहे. मुरबाड तालुक्यातील एक अव्वल नामांकित संघ वडवली संघ निश्चितच खेळताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण ज्यावेळेस मित्रांनो शिकत असतो ना त्यावेळेस तुमच्या समोर अशा पद्धतीचीच आव्हानं हवी आहेत ज्यामधून तुम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीने काहीतरी अर्जित करत असता. नवीन नवीन गोष्टी शिकण्याची संधी तुम्हाला मिळत असते. खऱ्या अर्थाने माणूस हा अजन्म विद्यार्थी असला पाहिजे. नवीन नवीन शिकण्याची त्याची ताकद असली पाहिजे. गोलंदाज तयार. क्रमांक 3 साठी मयूर. हा चेंडू यावेळेस निश्चितच झेल घेण्याची संधी होती. खरं तर थोडी कठीण होती. चेंडू लॉंग स्टॉप रिजन इथे मात्र ओळांतोय आणि हा चौकार येतोय. प्रयत्नांची लेवल अजून चांगली असणं फार गरजेचं आहे. प्रयत्न जितके चांगले असतील कधी कधी नशिबालाही हार मानावी लागते. यावेळी चेंडूला उडवले पाहिजे. ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक आलेत. एका टप्प्याने चेंडू अडवतात, फेकी करतात आणि 1 धाव या धावपलकावर लावण्याची निश्चितच इथे मात्र मुभा दिली जाते. एका धावेने धावपलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस धावपलकावर धावा झालेल्या आहेत
13. ज्या पद्धतीची फलंदाजी राहिली या सामन्यातील इंटरेस्ट लेवल जी आहे प्रेक्षकांची थोडी कमी इथे मात्र होताना पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये निश्चितच एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी हार कोणालाच मंजूर नसते. इथे मात्र पाहायचंय कदाचित मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी हार मंजूर करावी लागेल देनोली बी या संघाला. ज्या पद्धतीने परिस्थिती सुरू आहे, गोलंदाज तयार. यावेळेस चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. रिॲक्शन टाइम फार कमी असतो. फॉलो थ्रू मध्ये स्वतःला सावरावं लागतं गोलंदाजाला. तर आणि तर अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण तिथे मात्र करण्यामध्ये गोलंदाज सक्सेसफुल ठरत असतात. यावेळेस फटका चांगला आहे. संघर्षाचा शंकनाद करणारा हा षटकार. खऱ्या अर्थाने कोणाच्या बॅटमधून आलाय? सागरच्या. आणि चांगला अनुभवी फलंदाज आहे. 201 रुपयाचं कॅश प्राइस त्याच्याकडे परेश यांच्याकडून निश्चितच जमा झालेला आहे. आणि सामना संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये त्यांना ते देण्यात येतील. यावेळेस टॉस केलंय चेंडूला. निश्चितच डिसिव्हिंग इंटू दी फ्लाइट असं म्हटलं जातं. लालच दिली जाते फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी. लालच बहुत बुरी बला आहे. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव आलेली आपण पाहिली. धावफलक 1ने वृद्धिंगत होत असताना यावेळेस धावफलकावर धाव आहे 21. आणि निश्चितच 3 षटकांचा खेळ संपलाय. 7.00च्या धावगतीने 21 धावा धावफलकावर लागलेल्या मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळत आहेत. क्रमांक 4चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन नवीन गोलंदाज योगेश याला आपण निश्चितच पाहू शकाल. पाहायचंय फलंदाज मैदानावर अवेलेबल आहेत गुरुनाथ आणि त्याच्या साथीने सागर. नशिबे मित्रांनो, आपल्या समोर हरायला कधी कधी तयार असतं, परंतु जिंकण्याची तुमची मानसिकता निश्चितच हवी आहे. अपयश आणि यश यामध्ये तुम्हाला यश किती हवं आहे, दॅट इंटेन्सिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यावरून प्रयत्नांची लेवल निश्चितच ठरत असते. गोलंदाज क्रमांक 4 साठी तयार आहे योगेश. सागर याच्यासाठीचा पहिला चेंडू स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी सुद्धा तितकी चांगली होते. फक्त आणि फक्त एक धाव या धावफलकावर अंकित केली जाईल. निश्चितच धावफलक 1ने वाढत असताना नेल्सन फिगर ऑन दी स्कोर बोर्ड 22 धावा यावेळेस या धावफलकावर जोडलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल यावेळेस योगेश. समोर ठेवलेला चेंडू आहे आणि गुडलेन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर निश्चितच हिट होत असताना त्यानंतर हॅलो 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 गोलंदाज तयार. हॅलो 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 यावेळेसचा फटका दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगला आपण सजवला गेलेला पाहिला. यावेळेस पाहू शकता धावफलकावर धावा झालेल्या आहेत 30. हॅलो 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 माइक चेक. हॅलो 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 झाला ना क्लिअर आता.
हॅलो 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 आता बरोबर आहे हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो मॅक चेक हॅलो 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 चालू हॅलो 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 माइक चेक हॅलो 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 माइक चेक हॅलो 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 आता आला बघा पाडला बघा आता हॅलो हॅलो बरोबर झालं आता हॅलो या स्पर्धेमध्ये प्रथमच भाग घेतला होता डेनोल्बी संघाने हॅलो हॅलो ठीक आहे ना सर आता हॅलो कमी झाला आता हॅलो कमी झाला पहिले बरोबर आता हॅलो हॅलो बरोबर आहे चला आता बरोबर आहे हॅलो हॅलो माइक चेक यास सामनावीर कोण आहे सतीश शेळके या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जात आहे सतीश शेळके सरांना मी विनंती करतो आशिष काटेगरे या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार द्यायचे पुढील लढाई